डोंबिवलीत कार चालकानं केलेल्या बेदम मारहाणीमुळे मानसिक तणावात गेलेल्या रिक्षा चालकानं गळफास घेऊन आत्महत्या केली। मोठागाव परिसरात रिक्षा आणि कार चालकाची धडक झाली। त्यानंतर कार चालकानं 70 वर्षीय रिक्षा चालक मुंजाजी शेळकेंना डांबून बेदम मारहाण केली। 2 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणीही केली। रात्री 3 वाजता त्यांची सुटका झाल्यावर शेळकेंनी गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला। डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस स्थानकावर रिक्षा चालकांच्या नातेवाईकांनी गर्दी केली। मारहाण करणारा शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। फुले नगरचे जे कार्यकर्ते त्यांचे ते नातेवाईक आहेत, ते रात्री रिक्षा चालवत असताना अचानक त्यांचा काहीतरी 4 व्हीलरला धक्का लागला रिक्षाचा आणि त्याचा राग मनात धरून संबंधित जो गुन्हेगार आहे त्यांनी त्यांची रिक्षा जप्त केली। त्यांना त्यांच्या बंगल्यावरती ती रिक्षा ठेवून त्यांना तिथं कस्टडीत ठेवलं, त्यांच्या डांबून ठेवलं। त्यांना मानसिक शारीरिक त्रास त्यांनी दिला। त्या त्रासाला वैतागून शेवटी ते पहाटे काहीतरी घरी 3 वाजता आले आणि कोणाला काही न बोलता आणि काही गोष्टी थोडक्यात सांगून त्यांनी आतमध्ये घरामध्ये जाऊन स्वतःच्या जीविताचं म्हणजे जे गळफास लावून आत्महत्या केलेली आहे।